चला ते कॅप आणि त्याचबरोबर ट्रॉफी दिली जाईल विघ्नेशला ज्याने चांगली गोलंदाजी केली. चला सामना सुरू होतोय. CI11 विपक्ष प्रितेश 11 संघ. प्रितेश संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि सामना जसं सुरू होईल तसं पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र राहुल शेठ भोईर यांचा आभार. मॅच ऑन. मॅचला होते सुरुवात. थँक्यू सो मच जगदीश जी. मॅच क्रमांक 6व्या मॅचला आय थिंक सुरुवात झालेली आहे आजच्या दिवसातील हा सामना. ही देखील महत्त्वपूर्ण मॅच पाहायला मिळेल. CI11च्या अगेन्स्ट प्रितेश 11 संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला सामना रंगेल ज्यामध्ये शंका अजिबात नाहीये. आणि पहिला चेंडू चांगला आपण बघितला. बॉलिंग मागवती बॉलर यंगस्टर आहेत तन्मय. अजून एक सुंदर चेंडू. चेंडू आणि बॅटचा संपर्क आणि ते सांगितलेलं आहे तिकडे बघतो आपण अंपायरना देखील फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना परतला रोहित. पपी शर्यत नवीन बॅटर. हा चेंडू लेग स्टिकच्या बराचसा बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 1 न पुढे. स्कोर बोर्ड एकूण बघतो आपण 2 या आकड्यावरती. पुढील चेंडू लिडिंग एज जेलची संधी. चांगला प्रयत्न तिकडे आपण बघितला मोहन फुलवर यांचा. जगदीश कडनं देखील झालेली चूक. रन चांगला मिळतील. चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावा. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. पुढील चेंडू डेड बॉलचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल. आता बघतो आपण प्रत्येकी टीमच्या 1-1 2-2 मॅचेस झालेल्या आहेत. पॉईंट खूप महत्वाचे आहेत. 4-4 मॅचेस प्रत्येकी टीमच्या. त्यामध्ये जिंकणं खूप महत्वाचं आहे. लेगस्टिक उडवण्याचा प्रयत्न. चेंडू लेगस्टिकच्या पुन्हा बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा झाली 1 न पुढे. स्कोर बोर्डवरती रन्स एकूण झालेले आहेत. बघतो आपण 7 रन्स आहेत. 7 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ असताना
षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट ना. चांगला चेंडू आहे. पुढलाच्या नंतर प्रचंड वेगाने विकेट किपर विश्वासच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. येत असताना हा देखील डॉट बॉल. क्लायमेट बघतो आपण अचानक जोरदार ऊन पडलेला आहे. त्याचंच कारण गरमीचं प्रमाण पुन्हा वाढत चाललेलं आहे. पाणी जास्तीत जास्त पित राहा. बागपूरला जाऊन कट केलेला आहे. फटका सुंदर आहे. स्लीपर कव्हरला बीट करून चेंडू वेगानं चालला आहे. सरळ सीमा रेषा पलीकडे 4 धावा इकडनं मिळतील. गुड शॉट. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 4 न पुढे. स्कोर बोर्ड 11 वरती. 11 रन्स इन बोट. चांगली बॅटिंग. पॉवर प्ले मध्ये पुन्हा ड्राईव्ह केलेला ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वेगाने फिल्डर पोहोचलाय. फेक देखील तेवढी सुंदर आहे. 2 धावा इकडनं धावून कंप्लीट केलेल्या आहेत. रन बिटवीन द विकेट देखील तेवढीच चांगली. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 2 न पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत 13 धावा स्कोर बोर्ड वरती. पहिल्या षटकाचा खेळ इकडे बघतो आपण कंप्लीट झालेला आहे. चला प्लीज आपण घाई करा. वेळ आपल्याकडे कमी आहे. आज निर्णायक दिवस देखील असणार आहे. VPL चा अर्थातच वसार प्रीमियर लीगचा 3रं पर्व. उद्या 40+ क्रिकेट याच मैदानावरती रंगणार आहे. 40+ खेळाडू श्री मलंगडाचे खेळतील. पहिली मॅच आपल्याला आयोजक स्वतः वसारच्या अगेन्स्ट तिसगाव आहे जरीमरी. त्याच्यानंतर करणच्या अगेन्स्ट आपल्याला संघ काकडवाल खेळताना पाहायला मिळणार आहे. बालगावच्या अगेन्स्ट कोणी आहे आणि आंबेगावच्या अगेन्स्ट नेवाईपाडा आहे. असा मॅचेस उद्याच्या 40+च्या आपण एन्जॉय करू. जगदीश आलेत बॉलिंग मार्क वरती. दूधकर या सेकंड ओव्हर मध्ये. चला फिल्डिंग लवकर सेट करा प्लीज. विश्वास वेळ आपल्याकडे नाहीये. हरी अप. घाई करा. धावा धावलं तर थोडंसं जरूर तुमचं फिटनेस अजून चांगलं होऊ शकतो. त्याकरिता गरजेचं आहे. दूधकर राऊंड विकेट ना सेकंड ओव्हर मध्ये. चांगला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. बॉलरची अपील नाहीये तिकडे बघतो आपण. जे टीमचे ऑनर आहेत रुपेश मामाची अपील बघा. तेवढ्या लांबून त्यांनी अपील केलेली की आउट आहे. खराब चेंडू आहे आणि त्याच्यामध्ये रन्स देखील मिळतील रन्स. अको टप्पाचा होता अर्धा विकेट वरती. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. पुन्हा फटका त्याच दिशेनं. आता प्रॉपर फिल्डिंग तिकडे जरूर पाहायला मिळते. तन्मयकडनं धाव मात्र एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. श्याम आणि मैदानाच्या आतमध्ये खेळतोय सध्या तरी पेशवाईले. दोघांची चांगली सध्या तरी भागीदारी. 18 धावांची. चांगला चेंडू आहे. अर्ध्या बॅटना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रन्स आपण बघतो स्कोर बोर्ड वरती एकूण झालेल्या 18 धावा आहेत. पहिला विकेट 0 वरती गेल्याच्या नंतर पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी एक चांगली भागीदारी श्याम आणि पपेश मध्ये होत्या. बागपूरला जाऊन वीरेंद्र सेवक साईलनं अप्पर कटचा फटका स्क्वेअर कट करत असताना डीप मधून तेवढी चांगली फिल्डिंग देखील. चेंडू एकाच ॲक्शन मध्ये उचलून फेक करेपर्यंत धावा इकडनं मिळत आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. एकूण बघतो आपण स्कोर बोर्ड 20 आकडावरती आहे. 20 धावा धाव पुस्तकावरती आहेत. दुसरा षटकाचा किंवा मार्गस्थ जगदीश दूधकर षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आहेत. आजच्या दिवसातील बघतो आपण हा 6वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर कदाचित चेंडू पर्यंत यायला पाहिजे होतं असं मला तरी वाटतंय. मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेगला 4 धावा. दोन षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस चांगली सरासरी बघतो आपण. 12च्या सरासरी रन्स आपण बघतोय स्कोर बोर्डवर झालेला आहेत. 24 धावा झालेल्या आहेत. C11 पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना प्रितेश 11च्या अगेन्स्ट.
चेतन आलेत बॉलिंग मार्क वरती. हा चेंडू लेग स्टिक उखाडण्याचा प्रयत्न होता. अंपायर JP आपल्याला सांगतायत की हा चेंडू करावे. येत असताना व्हाईट बॉल. भरत आणि आमचे जय पवार सर सध्या तरी पंच म्हणून काम बघतायत. जगदीश जुतकर, सोनूदादा वायले असतील, KK असतील, तसे आमचे पप्पू मात्रे भालगावचे असतील. पंचांचं काम सध्या बघतायत मैदानाच्या आतमध्ये. सध्या उर्वरित जेवणाच्या ब्रेकमध्ये. समोर खेळ आहेत. डीप मध्ये फिल्डर दूर आहेत. प्रोटेक्शन चांगलं आहे. जगदीशचं उचलून फेक करेपर्यंत दोन्हीतनं जरूर मिळतील धावा. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाईल 2 न पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स एकूण झालेले आहेत 27 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये बघतो आपण 24 धावा होत्या. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकाची सुरुवात खराब झाली. हेलिकॉप्टर शॉट डीप मध्ये. जगदीश एक्झॅक्ट काय होतं. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. चुका होत असताना धावा इकडनं मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 29 धावा. पुढचा चेंडू पुन्हा चांगला होता फुलर लेनचा. रुपेश मामा तिकडे आहेत आरामात. लेने की देणे नको उगाचच. धाव मिळते. एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या एकूण 30 आकड्यावरती आहे. तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना C11 प्रितेश 11च्या अगेन्स्ट. फॉलो केलं बॅटरना. बॅकफुटला जाऊन खेळत. तिकडे मोहन दादा आहेत. चांगली फिल्डिंग त्यांची. चेंडूला स्टॉप करत असताना धाव मात्र आणि फलंदाज बाद झालेले आहेत. रणनीती होती सूरजला मैदानाच्या आतमध्ये आणायचे. त्याकरिता ही विकेट सॅक्रिफाईस करत असताना पपेश. खेळाडू बाद. एकूण धावा 31. आता समजलं की जगदीश जुतकरनं तिकडे झेल तो होता तो ड्रॉप जाणून बुजून केला की काय. सूरजला मैदानामध्ये आणायचं नव्हतं आणि ते आता एक्झॅक्ट आमच्या आता लक्षात आलं. ही रणनीती गेम प्लॅनिंग असते आणि ती आपल्याला फायनली पाहायला मिळाली. माझ्या देखील लक्षात नव्हते की सूरज अजून येणं बाकी आहे. पुढचा चेंडू वेगवान चेंडू. विकेट हवी आहे. सूरजच्या विकेटसाठी जरूर प्रयत्न असतील. डावीकडनं एक सिंगल मिळणारे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 32 आकड्यावरती. 32 धावा पुस्तकावरती आहेत. तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना या पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमानच्या अगेन्स्ट भार्गव 11 आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेचच रिपोर्ट करायचं. तुम्हाला पुढचा सामना खेळायचा आहे. लेफ्ट बॅटर दुधकर सॅकिंग इन लाईन आणि त्याला मैदानाच्या आतमध्ये आणायचं होतं. बघा सूरज कशी बॅटिंग करतील. चांगला चेंडू आहे. फुल टॉस जरूर होता आणि इकडे काय करतो फिल्डर. ऋषीकडनं चूक झालेली. 1-2 का 4 आणि रन्स मिळतील नशिबाच्या सूरज दुधकरला. 4 चेंडू. यस ओव्हर झालेली आहे. 3 ओव्हरचा आणि 3 षटकांचा इकडे खेळ झालेला कंप्लीट आणि 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना रन्स आहेत C11च्या 36 धावा आहेत.
मिस साम की प्रॉपर आणि जरूर हा प्रॉपर टायमिंग आहे. रन्स मिळतील पूर्णच्या पूर्ण. अंपायर्स 6 सिक्सर आलाय. या सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 6 न पुढे. स्कोर बोर्ड 42 झालेला आहे. लास्ट ओव्हरला सुरुवात झालेली आहे. मोहन दादावरती आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. काउंटर अटॅक करत असताना आणि तो गरजेचा देखील आहे. श्याम धोतकर पुढचा चेंडू मोहन फुलवरे इनसाइड आउट डीप मध्ये फिल्डर. चांगली फिल्डिंग होत असताना चेंडू एकाच ऍक्शन मध्ये कव्हर करून उचलून फेक करेपर्यंत धाव येत मिळेल. एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे. स्कोर बोर्ड 43 झालेला आहे. कॅप्टन आपण प्लीज रिपोर्ट करा. टॉस आपल्याला करायचं आहे. आपल्याकडे एवढा नाहीये. हनुमान आणि बारगेव मध्ये पुढची मॅच आहे. 7वा सामना. 6वा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फिल्डिंग मध्ये बराचसा चेंजेस. विकेट आहे की नाही आणि अंपायर आपल्या जागेवरती शब्दपणे उभे. जोरदार अपील होती आणि विश्वासलाचा काय विश्वास प्रत्येकी चेंडूवरती अपील करणार असेल. त्याच्या हातामध्ये फक्त चेंडू जाण्याची वाट बघायची असते आणि तेच त्यांनी केलं. मग मोहन दादाचं कौतुक आहे. सूरजला थांबवण्यात त्यांनी यश मिळालंय. जास्त उशीर तो यश असेल का तिकडे बघतो आपण. चांगली फिल्डिंग. धाव पुन्हा एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 1 न पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत 44 झालेले आहेत. 44 धावा धाव पुस्तकावरती आहेत. 7वा सामना पुढचा आपल्याला पाहायला मिळेल. हनुमान अगेन्स्ट भार्गवी. पुन्हा एकदा 8व्या मॅच मध्ये प्रितेश 11 अगेन्स्ट परी 11 आहे. पुन्हा 9व्या मॅच मध्ये आपल्याला C11 अगेन्स्ट हनुमान आणि 10व्या मॅच मध्ये परी 11 अगेन्स्ट भार्गवी आहे. असा आजचा हा वेळापत्रक आहे. कमी केली गती. समोर खेळत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगले फिल्डिंग देखील धावेत न मिळेल. एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा झाली 1 न पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स मात्र झाले देखून 45 धावा पुस्तकावरती. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. पुन्हा एकदा मोहन दादा. फिल्डिंग ऑन साइडला पॅक केलेली आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीयेत. त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये पुन्हा प्रोटेक्शन आहे. फिल्डर तर पोहोचला आहे. त्यांच्याकडनं मिस्टेक झालेली आहे. त्याचंच कारण 2-3रीचा प्रयत्न चालू. लास्ट बॉल कदाचित असावा आणि त्याचकरिता ही विकेट फायनली सॅक्रिफाईस झालेली आहे. आणि एकूण 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना C11 टीमची धावसंख्या झाली स्कोर बोर्ड वरती 47 झालेली आहे. 48चं टार्गेट या मॅच मध्ये विजयाकरिता सामना हा प्रितेश 11 टीमला. चला आपण पुढच्या मॅचचा टॉस करू. 7वा सामना आहे. जय हनुमानच्या अगेन्स्ट संघ खेळणार आहे बारगेव 11. चला आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. टॉस साठी चला आपण टॉस कव्हर करू आणि त्याच्यावर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. आमच्या कॉमेंटर बॉक्स मध्ये असतील आमचे सिनियर समालोचक जगदीशजी यांचा आपण आवाज ऐकू. थँक्यू सो मच.
तर या दरम्यान सन्माननीय व्यक्तिमत्व आपल्या परिसरामध्ये पाहतोय, ज्यांनी प्रथम फ्री ऑफ कॉस्ट सामने खेळवण्याची संकल्पना त्यांची होती, ते जयेंद्र शेठ पोडके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. गोल्डमॅन नेहमीच त्यांच्या वतीने सर्व क्रिकेटर असतील, सर्व खेळाडू यांना मात्र फ्री ऑफ कॉस्ट 1 रुपया न घेता मोठी स्पर्धा त्यांच्या वतीने खेळवली जाते, ती शिलगावच्या मैदानावरती. त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. शेठ आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. चला टॉस करू आपण, ज्यांचं नुकतंच आगमन झालं जयेंद्र शेठ यांच्या शुभाशय आपण टॉस करू. नेक्स्ट मॅच जय हनुमान विपक्ष भार्गवे, भार्गवे एलेवन विपक्ष जय हनुमान यांच्यामध्ये हा सामना होईल. डॉट बॉल आलाय. 47 रन झाल्यात. 48 टू विन. सूरज दुधकरला पाहतोय, पहिला गोलंदाज बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. डॉट बॉल पहा मिळतोय. मागचा सामना मात्र यावेळेस फटका चांगला, डीप मिड विकेट क्लिअर करत असताना शानदार षटकार. JP पवार यांचा इशारा येतोय. पहिला चेंडू जरी डॉट असला तरी दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलंय फलंदाजाने. जगदीश दुधकरला पाहतोय आपण 6 धावा. एकूण टार्गेट 48, 48 टार्गेट असताना एज चेंडू पाठीमागे चाललाय. शॉर्ट टर्मिनचं क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, मात्र 2 धावा रोखू शकणार नाहीये. 2 धावा पाहायला मिळतात. एकूण धावसंख्या 8. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना चार. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सरप्राइझिंग डिलिव्हरी. सुरेशला पाहतोय अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना. लास्ट गो. एक षटकार पाहायला मिळाला या षटकामध्ये. 48चं टार्गेट असताना पुन्हा एकदा फटका चांगला, बॅकफुटला जाऊन डीपिश कबरला चेंडूला पाठवलाय. चेंडू जाईल आता दुसऱ्या टप्प्यावरती, सीमा पार, चौकार. पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकात बिनबाद 12. 12ची सरासरी कायम ठेवायची प्रति षटकामागे. त्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये 12 रन्स आल्यात. चला एकीकडे पाहतोय आपण CI11 प्रितेश 11 संघाला पाहतोय. प्रितेश 11 संघ पहिला सामना हरलाय. या सामन्यामध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागेल. आता जर हा मॅच हरला तर पुढचं आव्हान त्यांचं कठीण होईल. फटका चांगला आहे. स्वीपर कव्हरच्या दिशेला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र नकार दिला जातोय. एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना जगदीश दुधकर आणि जयेश ही जोडी पाहतोय आपण मैदानावरती.
यावेळेस रिवर्स फटका चांगला उंचावरून खेळल्यात. चेंडू जाईल. व्हाट अ कॅच. सुपर स्पेक्टाक्युलर. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक चांगला झेल स्वीकारला जातो. फिल्डर होते. तन्मय होते. व्हेरी गुड कॅच. अत्यंत चांगला प्रेक्षणीय झेल. जवळजवळ षटकारच होता. एका हाताने 1 हँडेड कॅच स्वीकारला जातो. फलंदाज बाद. तर पाहुण्यांचा आपण सन्मान करणार आहोत. नुकतं ज्यांचं आगमन झालंय, एक दानशूर दाते म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे, ते सन्माननीय जयेंद्र शेठ बोडके साहेबांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करणार आहोत. मी विश्वासदादा उर्फ बादशाहना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या मंचावरती सदिच्छा सन्मान करायचा आहे. गिरीश शेठ या. गिरीश मडवी आहेत. सोनू वाहिले यांच्या शुभ हस्ते जयेंद्र शेठ यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. ऋषी दुधकर आलाय. काय कॅच झेल पकडलाय. पुन्हा एकदा लो फुल टॉस. नवीन गोलंदाज पहा मिळतोय कुणाल. यावेळेस फटका चांगला. वॉड शॉट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. 6 या धावसंख्येसाठी षटकार. जयच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करत असताना चेंडू चाललाय सीमारेषेच्या जवळ. अगदी थांबवलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल होता. नकार दिला जातोय. 2च धाबा. 2 धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. 22-22. 22 धाबा. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईट बॉल. एक धाब अभांतर स्वरूपाने मिळते टीमला. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट पहा मिळतोय. एकच धाव. इथून षटक समाप्त झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 धाबा धावपळीवरती. 48 टार्गेट असताना पहिल्या ओव्हरमध्ये 12 आला. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा तेच 12चा रन रेट कायम पाहायला मिळाला. अद्याप 12 बॉलमध्ये बनवायच्या ते 24 बॉलमध्ये 48ची गरज असताना प्रत्यक्ष 11 संघाला पाहतोय. नेक्स्ट मॅच जय हनुमान विपक्ष भार्गवी 11 या 2 टीम मध्ये.
12-24. वाईट बॉल. बॅटने सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू खराब फेकला जातोय. प्रथमेशला पाहतोय आपण. नवोदित गोलंदाज. नाही, हे लाईन चुकीची आहे. 2 लागोपाठ चेंडू खराब. आताचा चेंडू चांगला होता. थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न राहिलाय. डॉट बॉल. सुरुवातीला 2 खराब चेंडू फेकले. पुन्हा एकदा व्हेरी गुड बॉलिंग. हीच लाईन अँड लेंथ ठेवायचे प्रथमेशला. सुरुवातीला 2 चेंडू त्याच अँगलनी क्रिएट केले, मात्र ते बाहेर जास्त निघाले. आणि आता 2 चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न राहिलाय गोलंदाजाचा. फुलटॉस. टूइंगला लागलाय. झेल कोण स्वीकारणार? अरे कॉल नाहीये कोणाचाच. दोघे पण पाहत राहिले, कीपर आणि गोलंदाज. त्यामुळे ते एक धाव. धावसंख्या 27-27. यावेळेस फटका चांगला बॅटच्या रडारामध्ये आलाय. चेंडूला फेकून दिला वाईड स्ट्रॉंगांच्या भरून. शानदार षटकार. पुन्हा एकदा उंचावरून घ्यायचा प्रयत्न. पुन्हा एक षटकार. वा. 2 चेंडू, 2 मोठे फटके आल्यात. जेथे 2 चेंडू डॉट आले होते, सुरुवातीला 2 वाईड होते. 39 धावा. आताचा चेंडू चांगला डॉट येतोय. 3 चेंडू डॉट आल्यात. आणि एकूण धावसंख्या पाहिली तर 39 धावा आहेत. 9. 6 चेंडू 9. 6 चेंडू मध्ये 9 धावसंख्येची गरज आहे आता. गोलंदाज चेतन. शेवटचं षटक.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पहा मिळतो विकेट मिळेल का अरे ते पडलाय खेळाडू 2 धावा छेल टिपण्याची नामी संधी होती विकेट गेली असती चेक केलं जाईल गिरीता बघ आता पाच चेंडू 7 फुलटॉस फटका चांगला रन्स मिळते 4 आता 4 चेंडू 3 एक धाव येत असताना 2 धावसंख्येची गरज आहे 3 चेंडू 2 विजयाचा फटका